पुढची एक सकारात्मक अशी बातमी आहे गडचिरोलीमधली। कधी काळी माओवाद्यांचं माहेरघर अशी ओळख असलेलं कमलापूर गाव हे आता महाराष्ट्राचं महत्त्वाचं पर्यटन डेस्टिनेशन म्हणून विकसित होत आहे। महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा या 3 राज्यांच्या सीमेवरती वसलेल्या कमलापूरमध्ये वन विभागाचे अनेक दशकांपासूनचे हत्ती कॅम्प आहेत। इथले हत्ती नव्या जोमाने फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर शेजारच्या तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड इथल्या पर्यटकांना देखील आकर्षित करतात। कमलापूरमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 10,000 पेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली आहे। या गावामध्ये 1984 मध्ये माओवाद्यांची एक मोठी परिषद पार पडली। यामध्ये दिग्गज माओवादी नेत्यांनी सहभाग घेतला होता। परिसरामध्ये आपली दहशत कायम ठेवून पकड घट्ट करण्यासाठी 2012 आणि 2019 मध्ये नक्षलवाद्यांनी या हत्ती कॅम्पमध्ये प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ केली होती। वन कर्मचाऱ्यांना प्रचंड मारहाण केली। कॅम्प उद्ध्वस्त करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला होता। अशा घटनांमुळे अप्रतिम निसर्ग सौंदर्य असताना देखील पर्यटक या भागामध्ये फिरकत नव्हते। मात्र आता गडचिरोलीमधील माओवाद संपुष्टात आल्याच्या नंतर पर्यटक हे उत्साहाने कमलापूरमध्ये येताना दिसतायत। गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर म्हणजेच माओवादाचा माहेरघर म्हणून ओळखला जायचा, कारण 1980च्या दशकात या ठिकाणी माओवाद्यांचा एक मोठा संमेलन पार पडलेला होता। त्यामुळे माओवाद्यांचा, नक्षलवादाचा गडचिरोली जिल्ह्यातील माहेरघर कमलापूरला म्हटलं जायचं। मात्र सध्या कमलापूरची ओळख आणखी एक नव्या पद्धतीने निर्माण होत आहे आणि ती म्हणजे कमलापूरचा हा जो हत्ती कॅम्प आहे। या हत्ती कॅम्पमध्ये सध्या 10 हत्ती जे आहेत ते आहेत आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये या हत्तींना या ठिकाणी जंगलामध्ये मोकळं सोडलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणचे जे हत्ती आहेत त्यांची वाढ जी आहे ती चांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.